अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. आषाढी एकादशी आहे बघा. 25 जुलैला शनिवारी आषाढी एकादशी आहे. तर आषाढी एकादशीच्या अशा शुभ दिवशी एक चूक अजिबात करायची नाहीये. खूप लोकांकडून कळत न कळतपणे ही चूक जी आहे तर ती होऊन जाते. मग या शुभ दिवसाचे शुभ फळ मिळण्याऐवजी त्याचे वाईट परिणाम आपल्यालाच भोगावे लागतात. तर ही चूक कुठली आहे, कुठल्या गोष्टींची आपल्याला काळजी घ्यायची आहे, यासोबतच आषाढी एकादशीला कुठले छान छान शुभ काम आपल्याला करायचे आहे की ज्यामुळे त्या दिवसाचे संपूर्ण फळ आपल्याला मिळेल, ही अत्यंत महत्त्वाची माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. तर बघा, आषाढी एकादशी हा भगवान श्री हरी विष्णू आणि श्री विठ्ठलाच्या भक्तीसाठी अत्यंत पवित्र दिवस मानला जातो. या दिवशी सगळे लोक उपवास करत असतात, नामस्मरण, पूजा, दान धर्म हे सगळं करत असतात, कारण त्यांना खूप महत्त्व आहे. मग अनेकदा काय होतं की हे सर्व करत असताना काहीतरी चुका होऊन जातात. कळत न कळतपणे, म्हणजे आपण मुद्दाम करतो असं नाही, पण आपल्याला माहीत नसल्यामुळे त्या चुका होऊन जातात. तर सगळ्यात पहिलं म्हणजे बघा, आपल्याला कुठल्या चुका करायच्या नाहीत. अहंकार, दिखावा, दुसऱ्यांचा अपमान करून आपल्याला आपलाही अपमान करून घेण्यासारख्या अशा काही गोष्टी करायच्या नाहीत. आपल्याकडे जे आहे ना ते आपल्या कष्टांमुळे आहे. पण कधी कधी बघा, काही लोकांकडे म्हणजे त्यांच्याकडे काही त्यांचा मोठेपणाचा, त्यांच्याकडे खूप काही असण्याचा त्यांना खूप अहंकार असतो, त्यांचा तो दिखावा करत असतात. तर असं कधीही करू नये. म्हणजे एकादशीच्या दिवशीच काय, हे नेहमीच आपल्या आचरणात आणलं पाहिजे की आपल्याकडे जे काही आहे त्याचा आपल्याला गर्व, अहंकार कधीही असायला नको. कधीही दुसऱ्याला कमी लेखू नका, कारण दिवस बदलायला कधीही वेळ लागत नाही. आज आपल्यावर अतिशय चांगले दिवस आहेत, पण कधी वाईट, कुठले कसे वाईट दिवस येतील हे आपण कधीही सांगू शकत नाही. त्यामुळे आपण नेहमी प्रत्येकाशी अतिशय नम्रपणे वागलं पाहिजे. कधी आपल्याला आपल्या मोठेपणाचा अहंकार नसायला पाहिजे. तर या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. दुसऱ्यांचा अपमान करून कधीही आपला अपमान करून घेऊ नका. म्हणजे बघा, त्या गोष्टीचा कधी ना कधी वाईट परिणाम आपल्यालाच भोगावा लागतो. कारण आपलं वागणं जर चांगलं असेल ना, तर नेहमी आपल्या बाबतीत चांगलंच घडत असतं. तर त्यामुळे बघा, दान, जप किंवा उपवास या गोष्टी या दिवशी आपल्याला करायच्याच आहेत. नम्रतेने वागायचं आहे. कुठलीही पूजा अर्चा आपल्याला श्रद्धेने करायची आहे. दान धर्म निस्वार्थपणे करायचा आहे. तर या सगळ्या गोष्टींवर आपल्याला भर द्यायचा आहे. जर एखादी व्यक्ती केवळ लोकांना दाखवण्यासाठी व्रत करते, पूजा करते आणि एका साईडला दुसऱ्याचा अपमान करते, काहीतरी सांगून कुणाची तरी फसवणूक करते, तर याला काहीही अर्थ नाही. त्याचा वाईट परिणाम आपल्यालाच भोगावा लागतो. तर त्यामुळे असा दिखावा कधीही करू नका. यासोबतच आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याला कोणाशीही वादविवाद करायचा नाही, कोणाशी खोटं बोलायचं नाही, कोणाची फसवणूक वगैरे करायची नाही. शांत मनाने राहण्याचा प्रयत्न करायचा आहे, कारण त्याचा फायदा सुद्धा आपल्यालाच होणार आहे. कुटुंबातील व्यक्तीशी किंवा आपल्या घराच्या बाहेर कोणी व्यक्ती आहे, आपण ऑफिसला जातो, जॉबला जातो, ट्रॅव्हलिंगमध्ये, ट्रेनमध्ये वगैरे असतो, तर कोणाशीही आपल्याला काही डोकं लावायचं नाही. मन शांत ठेवायचं आहे, कारण या दिवशी अतिशय शुभ दिवस आहे. त्यामुळे त्याचा आपल्यावर वाईट परिणाम करून घ्यायचा नाही. त्याचा चांगला फायदा आपल्याला झाला पाहिजे. सत्य वागा, प्रामाणिकपणे वागा, आपलं आचरण नेहमी चांगलं असलं पाहिजे. त्याचा आपल्यालाच फायदा होतो. यासोबतच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बघा, या दिवशी मांसाहार, मद्यपान यांचं सेवन करू नका. बरेचसे लोक कांदा लसूणाचा सुद्धा नियम पाळतात. पण ठीक आहे, चला, कांदा लसूणाचा इतकं सगळं आपल्याला पाळणं शक्य नसेल, पण मांसाहार या दिवशी टाळाच गेला पाहिजे. काही मग अंडी चालतील का? तर नाही, अजिबात नाही. आपल्याला काहीही मांसाहाराचा, म्हणजे मांसाहार म्हणून आपण जे कन्सिडर करतो, तर ते काहीही आपल्याला खायचं नाहीये. अंडी सुद्धा खायची नाहीत. त्यानंतर मद्यपान वगैरे, मद्यपान या गोष्टींपासून आपल्याला लांबच राहायचं आहे. या दिवशी गरजूंना मदत करण्याची संधी तुम्ही अजिबात सोडू नका. तुमच्या दारात एखादा स्वतःहून येतोय आणि त्याला तुम्ही असंच अपमान करून हाकलून लावू नका. तुमच्या क्षमतेनुसार जे द्यायचे ते द्या. मी म्हणत नाही तो अगदी काहीही मागेल आणि तुम्ही काहीही द्या. तुम्ही नम्रतेने सांगा की मी तुम्हाला हे देऊ शकते, तर तुम्ही त्याचा चांगल्या मनाने स्वीकार करा. अतिशय त्याला मग हात दूर करून त्याला आपल्या दारातून पळवून लावू नका. कारण आपण म्हणतो बघा, अतिथी देवो भव. आपल्या दारामध्ये प्रत्येक आलेला माणूस हा देवाप्रमाणे असतो. मग तो आपला शत्रू सुद्धा असेल, पण तो आज आपल्या दारामध्ये आलेला आहे, तर त्याचा कधीही अपमान करू नका. तुमच्या क्षमतेनुसार तुम्ही अन्नदान करा, धान्य दान करा. याचा एक सेपरेट व्हिडिओ आहे की त्या दिवशी काय काय दान करू शकतो. त्यानंतर आपल्याला दिवसभर ईश्वराचं स्मरण करायचं आहे. फक्त पूजा करून थांबू नका. दिवसभर काहीतरी मनामध्ये बघा, येता जाता ट्रॅव्हलिंगला तुम्ही कधी कुठेही जात असाल तर शांतपणे उगाच याच्या त्याच्याशी डोकं लावण्यापेक्षा मनामध्ये नामजप करा. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, श्री रामकृष्ण हरी, श्री विठ्ठल 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 या नामाचा तुम्ही जप करू शकता. तर बघा, दिवस खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे या दिवशी आपलं आचरण जेवढं तुम्ही शांत, तुम्ही आचरण व्यवस्थित ठेवाल,
चांगलं वागाल त्याचा फायदा तुम्हालाच होणार आहे. तुमच्या वागण्यामध्ये जर सत्यता असेल, नम्रता असेल तर त्याचा सुद्धा लाभ तुम्हाला होणार आहे. म्हणून आषाढी एकादशीच्या दिवशी तुमचं मन, तुमचं बोलणं, तुमचं काम याच्यामध्ये शुद्धता आपल्याला ठेवायची आहे. कुठल्याही वाईट गोष्टी, छोट्या छोट्या गोष्टी करताना विचार करा, वाईट गोष्टी करू नका. यासोबतच मग बघा, आषाढी एकादशीला अजून अशी कुठली चांगली चांगली कामं आहे ज्याचा आपल्याला खूप फायदा होईल. जसं तर मी सांगितलं, दिवसभर विठ्ठलाचं नामस्मरण करा, मनापासून भक्ती करा. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे अगदी माळ जप घेऊनच तुम्ही माळ जप केला पाहिजे, नामस्मरण केलं पाहिजे असं नाही. तुम्ही येता जाता मी जसं सांगितलं तसं ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, श्री हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल, जय जय रामकृष्ण हरी असे तुम्ही नामजप करा. सकाळी लवकर उठून तुम्हाला विठ्ठलाची पूजा करायची आहे, विष्णूंची पूजा करायची आहे. मंदिरामध्ये जाऊन तुळशीची पूजा करा. तुळशीची पूजा कशी करायची याचा सेपरेट व्हिडिओ मी अगदी 1-2 दिवसापूर्वीच तुमच्यासोबत शेअर केलेला आहे, तो नक्की बघा. त्यानंतर आपल्याला दिवा लावायचा आहे देवघरामध्ये. तुळशी समोर मुख्य दरवाजामध्ये आपल्याला जास्त वेळ दिवसभर तेवत राहील असा दिवा तुम्ही नक्की लावा. या दिवशी हरिपाठ करायचा आहे. श्री विष्णू सहस्रनाम तुम्ही म्हणा किंवा युट्यूबला लावलं तरी चालेल. स्तोत्र मंत्र दिवसभर छान तुम्ही मोबाईलमध्ये तुम्ही युट्यूबला लावून दिलं तरी सुद्धा चालेल. दान धर्म तर करायचाच आहे. यासोबत कुठल्या गोष्टी करायच्या नाहीत ते मी तुम्हाला सांगितले. नकारात्मकता, राग, बाधा, राग, त्यांच्यावर वादविवाद वगैरे या गोष्टी आपल्याला टाळायच्या आहेत. म्हणजेच बघा, आपल्याला सुखी जीवनासाठी काही चांगल्या गोष्टी या दिवशी करायच्याच आहेत. वाईट गोष्टी आपल्याला टाळायच्या आहेत. आणि एकादशीचं व्रत आहे हे बरेचसे लोक खूप कडक नियमांनी करत असतात. पण भलेही तुम्ही दर एकादशी करत नाही, पण या मोठ्या एकादशीचं व्रत केलंच पाहिजे. त्याचा आपल्याला खूप फायदा होत असतो. म्हणजेच जे काही करतो ते दिखावा म्हणून करू नका, मनापासून करा, श्रद्धेने करा, त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. तर आषाढी एकादशीच्या दिवशी कुठल्या चुका टाळायच्या, कुठली महत्त्वाची कामं करायची, ही अतिशय महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.